नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे अर्चना टीचिंग हब या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण पाहणार आहोत महा-टी-ई-टी 2026 साठी मराठी भाषा पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीसाठी अत्यंत महत्त्वाचे सराव प्रश्न. महा-टी-ई-टी 2026 परीक्षेत मराठी व्याकरण, शब्दसंग्रह, वाक्यरचना, संधी, समास, काळ, प्रयोग, विरुद्धी शब्द, वाक्यप्रचार हे सर्व घटक अत्यंत महत्त्वाचे आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 30 महत्त्वाचे सराव प्रश्न, प्रत्येक प्रश्नाचे योग्य उत्तर. हे प्रश्न पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीसाठी उपयुक्त आहेत. जर तुम्ही महा-टी-ई-टी 2026 ची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण प्रत्येक प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न पहिला, खालील व्यंजनातील महाप्राण व्यंजनाचा गट ओळखा. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, ख, घ, छ, झ. महाप्राण व्यंजन उच्चारताना जास्त श्वास बाहेर पडतो. प्रश्न दुसरा, छावा, लढत, युगंधर या कादंबऱ्याचे लेखक कोण? योग्य उत्तर ऑप्शन बी, विश्वास पाटील. प्रश्न तिसरा, केकावली या काव्याचे कवी कोण? उत्तर मोरोपंत. प्रश्न चौथा, निश्चितार्थी शब्द ओळखा. उत्तर बूट. प्रश्न पाचवा, मराठीतील पहिला ग्रंथ कोणता? योग्य उत्तर ऑप्शन बी, लीलाचरित्र. प्रश्न सहावा, कोणत्या नामाचे वचन बदलत नाही? योग्य उत्तर ऑप्शन ए, लोणी. प्रश्न सातवा, स्वतः केल्याशिवाय कोणतीही गोष्ट नीट होत नाही. सर्वनामाचा प्रकार कोणता? योग्य उत्तर ऑप्शन बी, आत्मवाचक. प्रश्न आठवा, बिकट या शब्द कोणत्या जातीचा? उत्तर ऑप्शन ए, विशेषण. प्रश्न 9, साजले या क्रियापदाचा प्रकार कोणता? योग्य उत्तर ऑप्शन डी, अकर्मक. प्रश्न 10, आत्मारामरावजी देशपांडे यांचे टोपण नाव काय? योग्य उत्तर ऑप्शन डी, अनिल. प्रश्न 11, चित्रकाराने चित्र काढले आहे, काळ कोण ओळखा. योग्य उत्तर ऑप्शन सी, पूर्ण वर्तमान काळ. प्रश्न 12, वाक्यप्रकार ओळखा. आई वडिलांचा मान राखावा. योग्य उत्तर ऑप्शन सी, आज्ञार्थ. प्रश्न 13, आज सारेच गडले. प्रयोग ओळखा. योग्य उत्तर ऑप्शन डी, कर्तरी. प्रश्न 14, आई म्हणाली, अरे बाळा, तू तूप आणायला घे, पण तेल कुठे आहे? या वाक्यातील किती प्रकारची विरामचिन्हे आली आहेत? योग्य उत्तर ऑप्शन सी, 4. प्रश्न 15, शुद्ध शब्दाचा योग्य पर्याय ओळखा. योग्य उत्तर ऑप्शन बी, महात्मा. प्रश्न 16, पुढीलपैकी चुकीचा शब्द कोणता? योग्य उत्तर ऑप्शन डी, दुर्हिता. प्रश्न 17, सजातीय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. योग्य उत्तर ऑप्शन बी, विजातीय. सजातीय म्हणजे एकाच जातीचा, विजातीय म्हणजे वेगळ्या जातीचा. प्रश्न 18, त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही या वाक्यातील अधोरेखित शब्दासाठी योग्य शब्द निवडा. योग्य उत्तर ऑप्शन बी, अद्वितीय. ज्याच्यासारखा दुसरा नाही तो अद्वितीय. प्रश्न 19, जीव थोडा थोडा होणे या वाक्यप्रकाराचा योग्य अर्थ कोणता? योग्य उत्तर ऑप्शन बी, खूप चिंता करणे. प्रश्न 20, मन पूर्ण करा. उदार तेल डॅश. योग्य उत्तर ऑप्शन ए, जळकट, म्हणजेच उदार तेल जळकट. प्रश्न 21, संस्कृत उपसर्ग असलेला शब्द ओळखा. योग्य उत्तर ऑप्शन सी, सत्याग्रही. प्रश्न 22, नाटक पाहण्यासाठी बोलविण्यासाठी लिहिलेले पत्र कोणत्या प्रकारचे असते? योग्य उत्तर ऑप्शन डी, निमंत्रण पत्र. प्रश्न 23, लहानपणी उन्हाळ्यात मामाच्या गावाकडे गेल्यावर आम्ही पिकत
चाललेल्या आंब्याची डॅश चालत असे. योग्य समूहदर्शक शब्द निवडा. योग्य उत्तर ऑप्शन बी गाठण. प्रश्न 24. क्षणोक्षणी, सालोसाल, फिरून, पुन्हा पुन्हा हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहेत? योग्य उत्तर ऑप्शन सी सातत्यदर्शक. प्रश्न 25. राम शाळेत गेला या वाक्यातील राम हे कोणत्या प्रकारचे नाव आहे? योग्य उत्तर ऑप्शन सी व्यक्तिवाचक. प्रश्न 26. तो हळूहळू चालतो. हळूहळू हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे? योग्य उत्तर ऑप्शन बी रीतिदर्शक. प्रश्न 27. मी अभ्यास केला म्हणून मी पास झालो हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? योग्य उत्तर ऑप्शन सी मिश्र. प्रश्न 28. देव प्लस आलाय, देवालय हा कोणत्या संधी प्रकार आहे? योग्य उत्तर ऑप्शन बी स्वर संधी. प्रश्न 29. आई वडील हा कोणता समास आहे? योग्य उत्तर ऑप्शन सी द्वंद्व. प्रश्न 30. उन्नती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? योग्य उत्तर ऑप्शन सी अवनती. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महा-टी-ई-टी 2026 साठी मराठी भाषा पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीसाठी अत्यंत महत्त्वाचे 30 सराव प्रश्न सोडवले. मला खात्री आहे की या प्रश्नामुळे तुमचा व्याकरणाचा पाया अधिक मजबूत झाला असेल. लक्षात ठेवा, टी-ई-टी परीक्षा ही फक्त अभ्यासाची नाही तर योग्य सरावाची परीक्षा आहे. दररोज थोडा थोडा सराव, खात्रीशीर यश नक्की मिळेल. जर तुम्हाला अशाच प्रकारे दररोज सराव प्रश्न, पूर्ण अभ्यासक्रम कव्हर करणारे व्हिडिओ, पेपर 1 आणि पेपर 2 साठी विशेष तयारी, मॉक टेस्ट सिरीज हवे असतील तर हा व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.